ritmo en las venas. Con el miedo no me salen ganas. Abuelos flamencos me salí. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी मी आता व्हिडिओ पोस्ट करते आहे कारण की ओकेजनच तसं आहे. ओकेजन इन द सेन्स आम्ही आता बऱ्याच महिन्यांनंतर ट्रिपला चाललोय आणि ते पण आपण चाललेलो आहोत बाय एअर. मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला आहे मुंबईला आणि आता आम्ही फ्लाईटने चाललो दिल्लीला आणि आपण दिल्लीवरून जाणार आहोत मनालीला. तर ह्या वर्षीची समर ट्रिप आहे मनाली, ते पण विथ फॅमिली आहे. खूप मजा मस्ती धमाल. टोटल आपण 4 दिवसांसाठी जाणार आहोत. तर पुढे काय काय होतंय, कुठे कुठे जातोय हे बघत राहा. खूप मजा येणार आहे. स्नोफॉल पण मिळण्याची शक्यता आहे, सो फिंगर क्रॉस. बघत राहा. इन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. नाव वी आर रेडी टू गो इनसाइड द प्लेन. आणि मी इन शॉर्टमध्ये सांगते फक्त की हा अशा टाईपचा पास आपल्याला बोर्डिंग पास याला म्हणतात. हा काउंटरवरून आपण कलेक्ट करायचा असतो आपल्या बॅग सबमिट केल्यानंतर. आणि आपलं ID प्रूफ इज मस्ट मस्ट मस्ट. तुमचं जिथे तुमचा फोटो आहे, ॲड्रेस आहे आणि कंप्लीट नाव आहे असं ID प्रूफ द्यायचं. ओके, आणि ते एंडपर्यंत लागतं. ओके, तर आता चला आतमध्ये. Come on guys, we are going to fly now. कंप्लीटेड कृपया ध्यान दीजिए वो अपने मोबाइल फोन का इस्तेमाल कर सकते हैं. तर आपण बोट झालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आई आहे बाजूला आणि हा पाठीमागचा व्ह्यू आहे. ऍक्च्युली आता मला नीट दाखवता येत नाहीये, बट कम्फर्टेबल आहे फ्लाईट. नॉट सो म्हणजे कंजेस्टेड अँड नॉट सो गुड. जशी असते तशीच कम्फर्टेबल फ्लाईट आहे. आणि आता आम्ही सनसेटला फ्लाईटला बोर्डिंग केलं आहे. तर बघूया बाहेर कसं दिसतंय. जेवढं काही शूट करायला मिळेल तेवढं मी शूट करेन. तर नक्की बघत राहा. Sana y salvo las penas. Ritmo en las venas del vino de Dominicana. Con buena fe y ganas. Mi madre sana y salva. Ritmo en las venas. Con el miedo no me salen ganas. चेकिंग केलेलं आहे. चेकिंग केल्यानंतर आपल्याला वेलकम ड्रिंक मिळालेलं आहे. ज्यूस आहे काहीतरी, आय गेस असेल. सो लेट्स चेक इट. थोडं आंबट गोड आहे पण लॉबी एरिया आहे. आपल्या 2 रूम आहेत. एक ती रूम आहे आणि एक ही रूम आहे. आणि इथे अटॅच अशी एक गार्डन आहे. बघू शकता खूपच सुंदर व्ह्यू आहे. तिकडे दूरवर बर्फाच्या राशी तुम्हाला दिसू शकतात. तर हा मधला पॅसेज आहे लॉबी. इथे बघा खूप छान गुलाबाची फुलं आहेत. आणि ह्या साईडला बघा हे गार्डन आहे छोटंसं. इथे झिप लाईन आणि हे सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात. हे बघू शकता ब्रिज वगैरे. इथे एक झोपाळासुद्धा आहे. खूप छान प्रसन्न असं ऊन आहे. बाहेर बसायला जागा आहे बघू शकता. आणि आपल्या 2 रूम आहेत त्यापैकी ही एक रूम आहे जे मी तुम्हाला दाखवते आहे इन जनरल. तर एंटर केल्या केल्या फर्स्ट ह्या साईडला असं छान असं मोठं कबड आहे. ओके, त्याच्यामध्ये खूप छान अशी जागा आहे वस्तू सामान ठेवायला. ह्या साईडला आपल्याला एक लॉकरसुद्धा मिळतं. ओके, काही इम्पॉर्टंट वस्तू ठेवायच्या असेल तर. इकडे हे वॉशरूम आहे अपोजिटला.
बघू शकता छान असा मिरर आहे आणि ते शॉवरसुद्धा आहे, कमोड आहे, सगळ्या इंटरनल गोष्टी टॉवेल्सपासून शॉवर जेलपासून शॅम्पू सगळं आहे, कंडिशनर. इथे आपल्याला असं 2 पेअर चप्पल मिळतात आणि डेंटल किट मिळतं ज्याच्यामध्ये टूथपेस्ट आणि टूथब्रश असतं. आणि हे केटल आहे, याच्याबरोबर आपल्याला टी कॉफी सॅशे सगळे मिळतात. हे पिण्याच्या पाण्याचं आहे, संपलं की आपण पाणी रिफिल करू शकतो. इकडे एक असा मोठा बेड आहे, बेडच्या बाजूला 2 छोटे टेबल्स आहेत स्टोरेजसाठी. आणि बघू शकता इन जनरल रूम खूपच कोझी आहे, म्हणजे असं वाटतं की आता जाऊ दे झोपूया, मनाली फिरणं राहिलं बाजूला तर. आणि ह्या साईडला एक सोफा कम बेड आहे. इंटिरियर पण एवढं छान मस्त व्हाईट आणि ब्लूचं कॉम्बिनेशन खूपच छान वाटतं. इथे एक बसायला एक सोफा आहे, इथे सोफा कम बेड आहे, इथे एक चेअर आहे जर कोणाला काही काम वगैरे करायचं असेल तर. इथे एक मस्त मोठा असा आरसा आहे आणि हे मी हाय. आणि इथे विंडो आहे, खूपच छान असा सूर्यप्रकाश आणि खूपच छान असा पाठीमागचा व्ह्यू बघू शकता. ओके, ह्या साईडला बर्फ दिसतोय आपल्याला. सी दिस व्हाईट थिंग्स आर स्नो, पूर्ण बर्फ आहे. आणि अशा टाईप्सची पूर्ण रूम आहे, बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय. इन जनरल हीटरसुद्धा प्रोव्हाइड करतात ते लोक. तर हे असं आहे. अजूनपर्यंत आम्ही आता जस्ट चेक इन केलं आहे, अजूनपर्यंत रेडी नाही झालोत. तर रेडी होऊन आम्ही आज ओल्ड मनाली एक्सप्लोअर करणार आहोत, जसं की हिडिंबा टेम्पल, क्लब हाऊस, मॉल रोड वगैरे. तर तुम्ही बघत राहा आणि आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. स्टे ट्यून गाईज. आणि बघा आमचे हे तयार झालेले आहेत आणि आता पोजी मारतले आहोत. गे बाय माझे पोजी बघा ह्यांची. Soy un muro y pana, así me das cuenta. Mi padre vino de Dominicana, con buena fe y ganas. Mi madre sana y salva, ritmo en las venas. Con el miedo no me salen ganas. Ahí está Juan. Mi padre vino de Dominicana, con buena fe y ganas. Mi madre sana y salva las venas. Ritmo en las venas del vino de Dominicana, con buena fe y ganas. वातावरण इथलं खूप प्लेझंट आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी ऊन आहे, म्हणजे कोवळं ऊन जसं असतं ना आपलं सकाळचं तशा टाईप्स आहे. अजूनपर्यंत आम्ही स्वेटर्स किंवा जॅकेट्स, कानटोपी असं काही घातलेलं नाही आहे. पण असं पण नाही की अंगातून घाम येतो आहे, मुंबईसारखं नाही आहे. सो इन जनरल वातावरण खूप छान आहे, वारा आहे खूप छान असा. आणि इथे बघू शकता तुम्ही खूप सारे आजूबाजूला दुकानं आहेत. मराठा म्हणून पण एक दिसत आहे. आणि इकडे व्ह्यू बघा, खूप जबरदस्त व्ह्यू आहे. असं प्रत्येक रोडने जाताना खूप छान आजूबाजूला व्ह्यू आहे, खूप छान मोठी मोठी झाडं आहेत. आणि इथे मी एक शॉप बघते आहे, तर मराठा रेडीमेड कलेक्शन, अजित शिंदे असं मराठी माणसाचं दुकान आहे. आणि महाराजांचा फोटो बघा, त्याबरोबर देवीचा पण फोटो बघा, खूप छान आहे. आणि इथे एक शॉप आहे जिथे बाईक रेंटने मिळत आहे. ॲक्च्युली इथे बरेच सारे टुरिस्ट हे सिंगल किंवा कपल येतात किंवा 4-5 जणांचा ग्रुप येतो, तर ते लोक बाईक रेंटवर घेतात आणि त्यांचं ट्रॅव्हल करतात. जसं काही जण जे आहेत ते कार रेंट आउट करतात, एक पॅकेज घेतात. तसं काही जण आपलं करतात, तर काही लोक बाईक रेंट आउट करतात. तर तसं इथे ते असे ऑप्शन दिले. तर हे एक शॉप आहे, इथे रस्त्याला जाताना खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे कॅप्स आपले नेक बँक्स आहेत. आणि इथे बघा तुम्ही चप्पल आहेत, खूप
खूपच अँटिक आणि युनिक गोष्ट वाटली मला. आणि शिवाय हे सॉक्स किंवा छोट्या मुलांसाठी हे तर आपल्याकडे असतं. शॉर्ट्स आहेत, ह्या गोष्टी पण तुम्ही इथे घेऊ शकता. आणि सिड्डू हे तर खूप असं म्हणजे फेमस आहे इकडचं खाणं. आणि बाय द वे तुम्हाला मनालीमध्ये किंवा कुलूमध्ये हिमाचलमध्ये काय काय चांगलं खाऊ शकता किंवा काय काय खाण्यामध्ये एक्सप्लोअर करू शकता हे बघायचं असेल तर फूड लवर सॅमी ह्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघा. तिथे खूप डिटेलमध्ये ह्याच्याबद्दल ब्लॉग येणार आहेत. तर हिडिंबा देवी टेम्पलला जाताना मध्ये आम्हाला थोडी भूक लागलेली म्हणून इकडचं फेमस सिड्डू आणि मोमोज आम्ही ट्राय करायचं ठरवलं. आणि हे एक छोटंसं शॉप आहे ऑन द वे. तर अंकलकडे खरंच खूप छान सिड्डू आणि मोमोज होते आणि ते फ्रेशली बनवतात, तुम्ही बघू शकता. आणि खूपच सॉफ्ट आतलं फिलिंग पण खूपच छान होतं. आम्ही इथे ज्यूस पण प्यायलो, ऑरेंज ज्यूस पण खूप छान होता. तर तुम्हाला जर का इथून जाताना काही खायचं असेल तर अंकलकडे नक्की. थँक्यू अंकल. ओके सर, थँक्यू. तर हिमाचलमध्ये सगळ्यात जास्त दिसणारे झाड म्हणजे पाईन ट्रीज. तुम्ही बघू शकता इथे डेन्स फॉरेस्ट आहे आणि आतमध्ये टेम्पल आहे. तर टेम्पलच्या आजूबाजूला असे सगळे पाईन फॉरेस्ट आहे. आता आपण ह्या पायऱ्यांनी पुढे चाललो. थोड्याच आहेत पायऱ्या चढत आपण वरती जायचं. फॉरेस्ट बघू शकतो. हो खला ये तो तू आ गया. ॲक्च्युली 30 मार्च पासून बंद होतं. 30 मार्च पासून मंदिर बंद होतं. आजच चालू झालं आहे बिकॉज एकदा मंदिरावरती अलीकडे एक मोठं झाड पडलेलं. तर त्याचं जे नूतनीकरण चालू होतं ते आजच संपलेलं आहे आणि आता मंदिर चालू झालं आहे. पण आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही आहे. सो ह्याच्या पुढचं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल आणि बघा. तर हिडिंबा देवी टेम्पल नंतर आता आपण आलेलो आहोत सेकंड स्पॉट आपला जो आहे तो क्लब हाऊस मनाली. तर आतमध्ये काय काय आहे ते आपण मध्ये जाऊन बघूया. एक तिकीट काउंटर आहे, ते तिकीट घ्यावं लागतं आपल्याला आणि मग आपण आतमध्ये जाऊ. तर 25 रुपीज पर हेड तिकीट आहे. तर आपण क्लब हाऊसच्या आतमध्ये आलेलो आहोत. हे सगळं मार्केट आहे. एक मॉल टाईप आहे आणि इथे असं सगळे ब्लेझर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, सूट्स, बऱ्याच गोष्टी. पेहराव आहे, बघू शकता ट्रेडिशनल. इकत बॉर्डरची साडी आहे कॉटन प्युअर. आणि आता बघू शकता समीर रेडी होत आहे. आणि इथे असा रॅबिट पण आहे, त्याला घेऊन फोटो काढू शकता. हे बघा तेजस आणि विभूती एकदम क्यूट दिसतात. आणि ह्या आंटी आहे त्यांच्याकडे रॅबिट मिळतो तुम्हाला फोटो काढायला. हा रुको एक मिनिट. तिचा काढलाय मी. आणि तेजस रेडी होत आहे आणि समीर रेडी होत आहे. नहीं 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 पैसे नहीं निकाल लिए ना पहले अभी वो डबल. आणि समीर रेडी झालेला आहे, बघू शकता. एकदम भारी हिमाचली मुलगा आमचा आलेलो आहोत. आणि बघू शकता सस्याबरोबर फोटोज घेतलेत. खूप क्यूट आहे ससा.
हा खरा आहे, हा खरा आहे एक्झॅक्टली. आणि मला थोडी भीती पण वाटते, बट इट्स ओके. त्या काकूंचा ससा आहे आणि आम्ही कसे दिसतो आहोत हेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आपण आता वन विहार मध्ये आलेलो आहोत. बघू शकता उंच उंच झाडं आहेत पाईन फॉरेस्टची आणि इथे खूप सारे बर्ड्स आपल्याला फाइंड आउट होतील. चिल्ड्रन प्ले एरिया पण आहे आणि वेगवेगळे त्यांनी पॉइंटर्स पण दिलेले आहेत की कुठे काय आहे. आतमध्ये वॉशरूम पण आहे, तिथे बघू शकता. मुलांसाठी छोट्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि पुढे बोटिंग सुद्धा आहे. तर आपण बघूया की बोटिंग कुठे आहे. खूप कमी आहे. ठाणे तर इथून खाली आहे बोटिंग साठी लेक. आणि जे आपण पहाडी ड्रेस घालून फोटो काढले होते त्याचं ऑप्शन इथे सुद्धा आहे. तो ऑप्शन तुम्हाला ठिकठिकाणी मिळू शकतो. आम्ही आता पाणीपुरी खातोय.